आपल्या जाळ्यामध्ये बघा बांगडे आहेत, सौंदळे आहेत, मागे पण बघा भरपूर सारे मासे मागे ठेवलेले आहेत. आणि आता शेवटची 2 तर मित्रांनो रात्रीचे बरोबर 1:30 वाजलेत आणि आता घरी आलोय. मगाशी तुम्हाला दाखवायला मिळालं नाही, हे बघा 3 तांबोशा मिळाल्या. तर मित्रांनो आज पण आपण आलोय खूप खोल समुद्रामध्ये आणि आज पण होणार आहे बांगड्याची तुफानी मासेमारी. कालचा मित्रांनो व्हिडिओ बघितला आपल्याला काय काय मिळालं. जवळपास 6 ते 7 टोपले बांगडा मिळाला होता, 2 टोपले सौंदाळा, 1 टोपले ढोमा मिळाला होता. आणि त्याच्यामध्ये खाडीमध्ये जाऊन जेव्हा फिशिंग केली ना तेव्हा एक मोठा ग्रुपवर म्हणजे एक गोवरा मिळाला होता. किती किलोचा? 21 किलोचा मित्रांनो गोवरा मिळाला होता. मित्रांनो असेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मानवले सुरुवातीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो आज पण आपण आलो आहे खूप खोल समुद्रामध्ये आणि आज पण आहे बांगड्याची तुफानी मासेमारी. मित्रांनो बघा जाळी मारायला चालू केलेली आहे, मुन्ना मागे जाळी मारतोय आणि आम्ही दोघेच जण आलो आहे, फक्त मी आणि माझा भाऊ मुन्ना. तर 2 ते 3 दिवस आपण बघताय पप्पांना थोडीशी रेस्ट दिलेली आहे, कारण घरी जाळ्यांचं काम चालू आहे. त्यांना बोललो आरामात बसा, कारण ऊन खूप आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये त्यांना आणणं पण मला सोयीस्कर वाटत नाही समुद्रामध्ये. त्याच्यामुळे त्यांना पण थोडा आराम पाहिजे म्हणून त्याला बोललो तुम्ही थोडी जाळ्यांची कामं करत जावा घरी बसून. आम्ही आपलं इथे काय असेल ते पुन्हा आणत आहोत, कारण आम्ही यंग आहोत, आम्ही हे सगळं झेलू शकतो. आणि मित्रांनो खरं सांगतो एवढी गरमी वाढली ना मित्रांनो, प्रत्येक मिनिटाला प्रत्येक तासाला पाणी प्यावंसं वाटतंय, म्हणजे एवढी गरमी आहे. आणि मित्रांनो काल जेव्हा जाळी ओढून झाली ना तेव्हा अक्षरशः अंगाला घाम आला होता. तुम्हाला वाटत असेल समुद्रामध्ये आहोत म्हणजे ते थंड वातावरण आहे, पण बिलकुल असं नाही आहे. समुद्राचं पाणी हे गरमच असतं. त्याच्यामुळे खरंच सांगतो की एवढा घाम आला ना की कपडे काढून ठेवावे लागले, एवढं अंग असं रसरसत होतं मित्रांनो. तर चला आता तुम्हाला दाखवतो जाळी मारण्याचा प्रोसेस चालू आहे. तर मित्रांनो आपली इनमीन 3 जाळी राहिली असते, म्हणजे 3 जाळी ना, 3 जाळी बाकी राहिलीत आणि मुन्ना बघा एकटाच मारतोय, कारण ही जी आसार आहे मित्रांनो जास्त पाठी जर गेली ना तर मला इथे बसावं लागतं. पण हे बघा आता ॲटोमॅटिकली वाऱ्याच्या वेगाने, कारण आपण एक जुगाड लावला आहे, बोरखत लावलेली आहे, म्हणजे चादर लावलेली आहे बघा मागे, त्याच्यामुळे बॅलन्स होऊन वाऱ्यावरती तो वारा याच्यामध्ये भरला ना चादरीमध्ये तर ती वाऱ्याच्या वेगाने पाठी जात राहते बोट आणि जाळी बघा ॲटोमॅटिकली जात राहतात. ते बघा अशी, हे बघा आता इथे घडण आली. आता घडण म्हणजे काय तर 2 जाळी एकत्र करून जेव्हा एकत्र होतात ना तेव्हा घडण येते बघा अशी. तेव्हा समजायचं की जाळं आपलं संपलेलं आहे आणि नवीन जाळं आता चालू झालं इथपासून. तर उद्यापासून अजून मित्रांनो डबल मजा येणार आहे व्हिडिओमध्ये, कारण अजून आपण थोडीशी जाळी म्हणजे 3 जाळी अजून ॲड करणार आहोत. नवीन जाळी ॲड केल्यापासून मित्रांनो खूप फरक आहे माशांमध्ये, त्याच्यामुळे अजून 3 जाळी ॲड करण्याचा निर्णय घेतला. पण ती धावाला खूप आहे, धाव म्हणजे काय लांबीला खूप आहेत, म्हणजे जवळपास ही 6 जाळी ना तर ती 3 जाळीत बस होतील माझ्या मते, एवढे लांबीची जाळी आहेत मित्रांनो. तर चला आपण आता थोडा वेळ जाळी मारायला जाऊया. सनसेट बघा काय वातावरण झालं आहे. आमच्या तिकडचा एक बोट इकडे आले, हे बघा हे बघा, हा आमच्याच बंदरातली एक बोट आहे आणि तो 2-3 दिवस होते त्याला मासे मिळत आहेत. तर काल आम्ही पण आलो होतो बऱ्याच दिवसांनी एवढ्या खूप खोल समुद्रामध्ये आणि जवळपास 1-2.5 तास आम्ही रनिंग करून आज पण आलो आहे, काल पण 2.5 तास रनिंग करून आलो होतो. तर बघूया आज आपलं नशीब आजबूया आणि आपल्याला काय काय मिळतं हे पुढे आपल्याला समजेलच. तर मित्रांनो आपली सगळी जाळी मारून झालीत आणि बघा मुन्नाने मागे बुरकत सोडायला पण घेतली. बघा हाताला लावून झालेला आहे, सूर्यास्त झालेला आहे जस्ट 2 मिनिटापूर्वी आणि जाळी किटपर्यंत गेलीत आपली. बघूया का पावटा दिसतोय का, बारीक दिसतोय बघा पावटामध्ये मिडलला, पाण्याबरोबरच दिसणार. तर धाव खूप मोठा झाला आहे. तर चला आता जाऊया, थोडा वेळ आराम असेल कारण रात्रभर झोप नाही. 2:30 वाजता झोपलो आहे मित्रांनो, 5:30 वाजता परत उठलो आहे आणि त्यानंतर फक्त 12 वाजता झोपलो आणि 2 वाजता परत उठलो आहे आणि परत कामासाठी आलो होतो, कारण जाळी वगैरे भरायची होती. थोडा वेळ आराम मिळणार आता, एक शांत डोकं टेकायला मिळणार आहे 20-25 मिनटं, तेवढा वेळ आराम करूया. आणि चांदू मामा बघा, चांदू मामा पण उगवला आहे इथे मस्तपैकी. तर चला, आणि आज मित्रांनो जवळट आहे. जवळट म्हणजे काय माहीत आहे, लांब असूनही किनारा जवळ दिसतोय बघा, ह्याला आपण जवळट म्हणतो. कधी कधी असं वातावरण होतं एकदम क्लिअर ना की खूप लांब असून सुद्धा. आता जवळपास 2.5-3 तास आम्ही रनिंग केलं आहे
किनाऱ्यापासून आणि इथूनही आपण किनारा बघतोय. म्हणजे बघा असं आहेत 2-3 बोटी आजूबाजूला आहेत. तर बघूया आजचा रिपोर्ट काय मिळतोय. थोड्या वेळात स्पष्ट होईलच. चला तोपर्यंत थोडा वेळ आराम. तर मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजून बरोबर 26 मिनटं झालीत आणि आम्ही आता तयारी करायला घेतोय. कारण बाकीच्यांनी पण बघा लाईट इकडे पेटवल्यात, इकडे पण एक लाईट पेटली आहे. तर बघूया आता जाळी ओढायला घेऊया. आणि आमच्या मागे पण 1-2 बोटी आहेत अशा. आता जाळी ओढायला घेतोय. बघूया आपलं लक आज आजमावूया. सेम कालच्याच पॉईंटला मित्रांनो आज पण आपण आलो आहे. तर आज पण चान्सेस असतील, 99.9% चान्सेस असतील. बघूया आता पुढे जाऊन, नशिबाचे खेळ आहेत. आज मासा आहे, तो समुद्रातला मासा आहे. आपण तर पाण्याखाली जाऊन बघू शकत नाही. बघूया जे काय होईल ते थोड्याच वेळात क्लिअर होईल. चला. तर मित्रांनो शेवटची 2 जाळी बाकी आहेत आणि आपल्या जाळ्यामध्ये बघा बांगडे आहेत, सवंगळे आहेत. मागे पण बघा भरपूर सारे मासे मागे ठेवलेले आहेत. आणि आता शेवटची 2-3 जाळी बाकी आहेत फक्त. तर चला पटापट जाळी ओढूया, कारण आपल्याला जास्त वेळ नाही आहे. कारण वाजलेत आता 8:30 पावणे 9 होत आलेत आणि जास्त वेळ आपण थांबू शकत नाही. कारण किनाऱ्याला परत जाऊन आपल्याला जाळी वाटवायची आहेत आणि परत भरायची पण आहे. तर चला जाळी ओढायला परत घेऊया, कंटिन्युअसली करूया आणि बघूया आपल्याला आता पुढे पुढे काय काय. जाळ्यामध्ये तर मासे दिसत आहेत चमकताना खाली. तर चला जास्त वेळ घेत नाही. तर मित्रांनो आपली सगळी जाळी ओढून आलेली आहेत आणि जवळपास आता वाजलेत 9. तर इथे जास्त वेळ घेता येणार नाही. तरी पण आपल्याला बावटा वगैरे ओढायचा आहे. आणि चांदू मम्मा बघा वरती एकदम आला आहे पूर्ण. तर चला एवढे आता किती वाजतील काय वाजतील आता अंदाज नाही आहे. कारण 2.5 तास इथून घरी जायला पाहिजे. तिथे जाऊन नंतर परत हे सगळे मासे वाटवायचेत आणि परत ती जाळी भरून ठेवायचे. एवढा सगळा वेळ जाणार आहे. तर पुढे जे काय होईल ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. उद्या मार्केटमध्ये जाईपर्यंत तुम्हाला सगळं काय दाखवणार. तर व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बावटा ओढूया पहिल्यांदा. तर मित्रांनो खाडीमध्ये आलो आहे आणि आता वाटवायला घ्यायचं आहे. पण त्यावर थोडीशी पोटपूजा करून घेतो. म्हणजे पप्पांनी चाय बिस्किट फरसाण वगैरे सगळं आणलेलं आहे. आणि स्पेशल बघा आज काय आंबा. पप्पा आंबा घेऊन आलेत. आणि मित्रांनो कोकणामध्ये हीच एक मजा आहे. आमच्या इथे तर भरपूर आंबे, दिवसाला 2-4 आंबे आम्ही कापून खात असतो घरात. सकाळ संध्याकाळ रात्री आंबेच आंबे सध्या, कारण आंब्याचा सीझन चालू आहे. तर चला थोडं चहा वगैरे पिऊन घेऊया आणि नंतर मग पाठवायला घेऊया. कारण आज पप्पांना एकट्यानंच सांगितलं होतं. आज 5 एक टोपली साधारण बांगडा होईल. बघूया आता सौंदाळ्याचा काय अंदाज नाही आहे. काल पण नव्हता, आज पण नाही आहे. तर बघूया आता काय किती रिपोर्ट होतो. तो चला बघा मस्तपैकी कोरी चहा आहे आणि फरसाण आणले पप्पानी. बिस्किट पाहिजे तर बिस्किट पण आहे. आमच्याकडे मित्रांनो नेहमी कोरी चहा असते. कारण आमच्या घरामध्ये दुधाची चहा कोणच पित नाही. अगदी माझा मुलगा, जो छोटा मुलगा आहे ईशांत, तोही पित नाही चहा. त्याच्यामुळे कोरीच चहा पितो सगळेजण घरातले. चला मस्तपैकी चहा आणि फरसाण एन्जॉय करूया. तर मित्रांनो एक जुनी आठवण ताजी झाली. लास्ट टाईम जेव्हा आपण गेलो होतो दर्यामध्ये तेव्हा बघा खरबे बांगडे असे खूप मिळाले होते. पण आता बघा एकदम कमी आहेत. म्हणजे 7-8 आहेत. पण ते एकत्रच आलेत. या खरब्या माशाची खासियत काय मला माहिती नाही, की ते एकत्रच येतात कायम. म्हणजे असे भेटले ना तर असे झुंडमध्ये मिळतात. आता ते माझ्या दिवशी आपल्याला किती 5-6 टोपले मिळाले होते. पण ते 2 ठिकाणी डिवायडेशन होतं. म्हणजे 2 ग्रुपमध्ये मिळाले होते. आता हे मिळालेत 10-12, पण ते पण एकाच ठिकाणी मिळाले. आणि मुन्नाने तिकडे साव टाकलेली आहे. कारण काल त्याला बघितलं तुम्ही केवढा मोठा गोबरा लागला होता. आणि मी पण या ठिकाणी साव टाकून ठेवली आहे. तर बघूया दोन्ही पण चान्सेस आहेत. एक वाटवायचं पण काम करतो, दुसरी गोष्ट गरवायचं पण काम करतो आहे. काय मिळेल न मिळेल ती नशिबाची गोष्ट. आता मगाशी मुन्नाला ओढलं होतं एका माशाने, पण तो काय त्याला भेटला नाही. पण बघूया पुढे जाऊन. आता खूप वेळ आहे अजून. बरेचशी तियाने वाटवायचे अजून. नवीनच तियाने चालू आहेत. खाली त्याच्या खाली जुनी तियाने आहेत परत. तर चला बघूया थोड्याच वेळात काय ते क्लिअर होईल. मित्रांनो बघा मगाशी गरी टाकली होती आणि त्याला आता आपल्याला तांबोशी मिळाली आहे. मोठ्या साईजची तांबोशी आहे. जवळपास 1.5 किलोची आहे ना. पुन्हा 1.5 किलो ना, 1.5 किलोच्या आसपासची तांबोशी एक भेटली. म्हणजे काहीतरी गरी टाकल्याचं सार्थक तर आलं आहे. तर मित्रांनो आपली सगळी जाळी ओढून झालेली आहेत. म्हणजे सॉरी माफ करा, ओढून झाली तोंडामध्ये. कारण समुद्रातली सवय
वाटून झालेली आहेत आणि थोडीशी जाळी आम्ही आता या साईडला ओढणार आहोत आणि बाकीची जाळी आहेत ती इथे ठेवणार आहोत परत, कारण त्याला पुढे परत नवीन जाळी अटॅच आपल्याला करायची आहेत त्यामुळे. तर चला जाळी भरायला परत घेऊया. मासे तर वाटून झाले, थोडेफार काय मासे आहेत आपल्याला, ते उद्या सकाळी तुम्हाला समजतील मार्केटमध्ये गेल्यानंतर. तर चला जाळी भरायला घेऊया. जास्त वेळ आता घेऊया नको, कारण 12:30 होऊन गेलेत ऑलरेडी. तर मित्रांनो रात्रीचे बरोबर 1:30 वाजलेत आणि आता घरी आलो आहे. मग अशी तुम्हाला दाखवायला मिळालं नाही, हे बघा 3 तांबोशा मिळाल्या, कारण सगळी घाय असते मित्रांनो, कामाची पण घाय असते, मासावड्याची पण घाय असते, त्यामुळे शूटिंग कुठे करणार. 2 मला मिळालेत आणि मुन्नाला 1 मिळाली. तर चला आता बर्फामध्ये मारूया मासे वगैरे मस्तपैकी. बांगडे पण आहे त्याच्यामध्ये, थोडेफार सौंदाळे आहेत. ते जे काय मासे होतील ते सकाळी मार्केटमध्ये समजतील, पण तुर्तास तरी त्यांना बर्फामध्ये मारून घेऊया. तर मित्रांनो बघा मार्केटमध्ये आलो आहे आणि बांगड्याची टोपली आपली गेली 1400. ऑलरेडी आपण 3 टोपल्या दिल्यात, हो ही 4थी आहे. आणि सौंदाळ्याचे 2200 रुपये सांगतो आहे, आणि 1400 म्हणजे आज सांगूनही 1400 रुपयालाच दिली विदाउट बार्गेनिंग, म्हणजे काहीच बार्गेनिंग करण्याचा विषय नाही आहे, कारण बांगड्याच कमी आहे मार्केटमध्ये, त्याच्यामुळे 1400 रुपये टोपली आज. आणि बरं तांबोशी वाटून घेऊन जायचे आहेत, तर तांबोशीचं पण तुम्ही तुम्हाला रिपोर्टिंग करणार आहे, काय किती पैसे येतात ते. चला तर मित्रांनो मासे वगैरे पण घरी आलो, तर आपल्याला 4 टोपले बांगडा मिळाला होता, 1 टोपले सौंदाळा, आणि जे तांबोशा खालच्या 3 तुम्हाला दाखवले ना त्या बरोबर 4.5 किलो झाले. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवतो आहे. असेच मासेमारीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रांबरोबर शेअर करा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.